पाऊस तोंडावर आहे असं असताना सुद्धा चेंबूरच्या वत्सलाताई नगरमधली नालेसफाई अजूनही अपूर्ण राहिलेली आहे। कारण की अपूर्ण नालेसफाईवरून चेंबूरमधले मनसैनिक बरेच आक्रमक झालेत। नालेसफाईवरून मनसैनिकांनी मुंबईच्या महापौरांना सवालही उपस्थित केलाय। 7 दिवसात नालेसफाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा या आंदोलकांनी दिलाय। नालेसफाई होत नाहीये किंवा होते ह्याचा प्रश्न निर्माण झालाय। आपण आता कुर्ल्यामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता तर खऱ्या अर्थानं महापौर ऋतू तावडे नालेसफाईचं काम अगदी प्रामुख्याने करतात असं दिसून येतंय। मात्र काही ठिकाणी ते दिसत का नाहीये हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय। इथं नालेसफाईच्या बाजूला खरं तर एक मशीन सुद्धा आहे, गार्ड मशीन, ज्यातून नालेसफाई केली जाते, ती सुद्धा असं सांगण्यात येतंय 6-7 दिवसापासून फक्त उभीच आहे। वाघमारे सर माझ्यासोबत आहेत। खऱ्या अर्थानं मनसेकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। और सर, जर नालेसफाई होत नाहीये तर महापौर कुठल्या हिशोबाने सांगतील की 80% काम झालेलं आहे? खरं तर मुंबईतील नागरिकांची फसवणूक सुरू आहे। आज भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी फक्त दिखावा करण्याचं काम करतायत। आज प्रत्यक्षात आपण बघू शकता, आम्ही काय हे खोटे आरोप करत नाहीये, तर हा नाला 2014 पासून पूर्णपणे साफ झालेला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। आम्ही प्रत्येक नागरिकाला भेटतोय, ते नागरिक आमच्या कार्यालयात धाव घेत आहेत। त्यांना एक विश्वास आहे की जर आम्हाला कोणी न्याय देऊ शकतं तर फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे, कारण आम्ही कोणत्याही जात पंथ धर्म न बघता आम्ही लोकांची सेवा करतो। आज जर तुम्ही सत्तेवर आहात तर तुम्ही या विषयांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे। सर, एक मशीन तिकडे आहे, ती मशीन तिकडे 7-7 दिवसापासून उभी आहे। मशीन असून मग अडतंय कुठे? का नाही नालेसफाई होत असे प्रश्न निर्माण होतात? साहेब, ही मशीन फुकट उभी नाहीये, तर त्या ठेकेदाराला त्याचे पैसे मिळत आहेत फक्त मशीन उभं करण्याचे। आज या सर्व लोकांकडून असं समजतं की एखादा दुसरा डंपर इथून गाळ काढला जातो आणि ते नंतर मग तसेच दिवसभर 24 तास उभे राहतात। आज हे कशासाठी इथे उभे आहेत? आता आम्ही यांना एक अल्टिमेटम दिलेला आहे, 7 दिवसाच्या आत जर हा नाला स्वच्छ झाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना इथे आणून उभं करू। आणि हा मनसेचा इशारा आहे, त्यांना मनसे काय आहे ते चांगलं माहिती आहे। आम्हाला ते करायला भाग पाडू नका, परंतु आम्ही लोकांसाठी हे करायला मजबूर आहोत आणि आम्ही ते करणारच। सुरेश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।